तर राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहतोय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात मतदार यादीमध्ये फक्त 5 महिन्यात 8% वाढ झाली। काही बूथवर तर 20 ते 50% वाढ झाली। बेलोंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचंही नोंदवलं। माध्यमांनी हे मतदार कोण आहेत याची माहिती दाखवली नाही आणि निवडणूक आयोग गप्प की यात सहभागी असा प्रश्न देखील राहुल गांधी यांनी विचारला। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातच मतदार यादीमध्ये 5 महिन्यात 8% वाढ झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि हाच धागा पकडत आता राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला देखील प्रश्न विचारला आहे। बेलोंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचंही नोंदवलं असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावरच आता राहुल गांधी यांनी बोट ठेवलाय। यापूर्वी देखील मतदारांची वाढलेली संख्या यावरून राहुल गांधी यांनी भाजपला टार्गेट केलेलं होतं आणि आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावरच राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केला आहे। फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये अवघ्या 5 महिन्यात 8% मतदार वाढले। फडणवीसांच्या मतदारसंघावर सवाल करत राहुल गांधी यांनी मोठा आरोप केलेला आहे। लोकसभा ते विधानसभा या दरम्यान हे मतदार वाढल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलेला आहे। निवडणूक आयोग मौन बाळगून का असा सवाल देखील त्यांनी विचारला। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा झटका महाराष्ट्रामध्ये बसलेला होता, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपचा अर्थात महायुतीचा मोठा विजय झाला आणि या दोन्ही निवडणुकांमध्ये वाढलेले मतदार यावर राहुल गांधी यांनी बोट ठेवलंय। विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच राहुल गांधी यांनी सातत्याने हे सवाल केलेले आहेत आणि आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावरच राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलाय। फडणवीसांच्या मतदारसंघावर सवाल करत राहुल गांधी यांनी काही गंभीर आरोप केले। तर राहुल गांधींनी मोठा आरोप केलेला आहे। फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढले असा दावाच राहुल गांधी यांनी केला। काही बूथवर 20 ते 50% मतदार वाढल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला। काही अनोळखी मतदारांची नोंद झाल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केलाय। बेलोंनी तशी नोंद केल्याचंही राहुल गांधी म्हणाले। निवडणूक आयोग यावर गप्प आहे असंही राहुल गांधी म्हणाले। या मतांच्या चोरीचा प्रकार आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय। त्यामुळेच निवडणूक आयोगानं फुटेज आणि सर्व डेटा नष्ट करण्याचा निर्णय घेतल्याचंही राहुल गांधींनी म्हटलंय। निवडणूक आयोगानं 45 दिवसांमध्ये सर्व डेटा डिलीट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांनी थेट फडणवीसांच्या मतदारसंघाकडे बोट दाखवलाय। फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये 5 महिन्यात 8% मतदार वाढले असा आरोप राहुल गांधी यांनी केला। निवडणूक आयोग या सर्व प्रकारावर मौन का बाळगतंय असा सवाल देखील राहुल गांधींनी विचारला। दरम्यान राहुल गांधींनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाकडे बोट दाखवल्यामुळे भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस यावर काय उत्तर देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर काही बूथवर 20 ते 50% मतदार वाढले असा दावाही राहुल गांधी यांनी केला। आयोग या सर्व प्रकारावर गप्प आहे की यात सहभागी आहे असं देखील राहुल गांधींनी विचारलंय। बेलोंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचं नोंदवलंय असं देखील राहुल गांधी म्हणालेले आहेत। तर काही बूथवर 20 ते 50% मतदार वाढ झाली असंही राहुल गांधींनी म्हटलंय। तर राहुल गांधी यांनी ट्विट करत थेट देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। थेट देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावरून निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले। तर राहुल गांधी यांनी एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हा गंभीर आरोप केलेला आहे। फडणवीसांच्या मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यामध्ये 8% मतदार वाढल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये मोठा झटका बसलेला होता आणि त्यानंतर अवघ्या 4 ते 5 महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपला मोठा विजय मिळाला आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी आता हे सवाल केले। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत आहेत। अक्षय, थेट देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाकडे राहुल गांधींनी बोट दाखवलंय आणि गंभीर आरोपही केले। नक्कीच सागर, काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो दक्षिण पश्चिम मतदारसंघ आहे नागपूरचा, त्या सगळ्या मतदारसंघावरतीच त्यांनी रोख ठेवलेला आहे। सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदार यादीत निवडणुकीनंतर 8% जी वाढ झाली आहे त्याच्यावरती थेट त्यांनी बोट ठेवलेला आहे आणि काही बूथवरती 20 ते 50% मतदार वाढ झालेल्या आहेत असं राहुल गांधी यांनी दावा केलेला आहे। न्यूज लॉन्ड्री या न्यूज संस्थेने या सगळ्या संदर्भातली जी माहिती आहे ती पब्लिश केलेली होती आणि त्याचा तुम्ही आपल्या सोबत